कलर्स नाही समजत आहे? ठीक आहे. कलर्सचा थोडं थेरॉटिकल पार्ट राहतो. ते याला मी डिलीट करतो. सो बेसिकली आपण मूव्ह टूल, सिलेक्शन टूल्स घेतले होते. सिलेक्शन टूलच्या कॅटेगरी पण सांगितलं ते तुम्हाला. सिक्वेन्शियली जर जातो म्हटलं तुम्ही तर आपण मूव्ह टूल पाहिलं, त्यानंतर सिलेक्शन टूल पाहिलं. सिलेक्शन मध्ये मार्के टूल, लासो टूल, क्विक सिलेक्शन टूल. त्यानंतर येतं क्रॉपिंगचे टूल्स आपलं, क्रॉप वगैरे करायसाठी डॉक्युमेंट्सला. फ्रेमिंगसाठी टूल दिलेला फ्रेम टूल. आणि त्याच्यानंतर मग येतं इथे कलर पिकर वाले टूल वगैरे, आय ड्रॉपर वगैरे. ठीक आहे. क्रॉप नाही झालं. क्रॉप काय नाही. सिम्पल सिम्पल तुम्ही कोणता पण फोटोग्राफ घेतला ना, समजा मी एखादा वॉलपेपर घेतला, हा इथे घेतला, तर क्रॉप टूल जसं मोबाईल मध्ये क्रॉपिंग करतात तसंच आहे. सी शॉर्टकट आहे, याला तुम्ही सिलेक्ट करून इथे क्रॉपिंग करू शकता. तसंच तुम्ही क्रॉप केलं, इथे डबल क्लिक करा, ते अप्लाय होऊन जातं. ठीक आहे. तो हे झालं. यामध्ये बाकी काही जास्त विशेष नाही. तुम्हाला साईज पाहिजे असेल स्पेसिफिक तर तुम्ही साईज रेशो देऊ शकता. तुम्हाला विड साईडचं रिझोल्युशन पाहिजे असेल तर मी जर इथे देईल की बेसिकली बा 1080 बाय 1080 घे, तर तो स्क्वेअर पिक्सल मध्ये रिझोल्युशन घेईल. प्लस याची क्वालिटी रिझोल्युशन देऊ शकतो आपण 72 ppi. तर तो तसं घेऊन घेईल. याला एनी टाइम क्लिअर करा, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही सुरू करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, आपण जर सिक्वेन्शियली जातो म्हटलं आता, तर टूल्स वाईज तर मग आपण आज हिलिंग टूल्स घ्यायला पाहिजे. ठीक आहे. हिलिंग टूल आणि आपले क्लोन स्टॅम्प्सचे टूल वगैरे. तर हिलिंग ब्रश टूल, कुठला पण ब्रश टूल वापरायच्या आधी बेसिक ब्रश टूलच्या प्रॉपर्टीज समजून घ्यायचं. कलर्सचं पण सांगतो मी तुम्हाला. कलर्ससाठी मग आपल्याला थोडं स्पेसिफिक मग कलर सेरी डिस्कस करावे लागेल, कलर व्हील्स डिस्कस करावे लागेल. तर ते पुढल्या याच्यात त्याचे जे टूल्स सांगेल ना त्याच्यासोबत सोबत सांगतो. ठीक आहे. सो सिम्पल, ब्रश टूल जर म्हटलं आपण, साधा मी बी प्रेस करतो तर हा आपला ब्रश टूल येतो. ठीक आहे. तर नॉर्मली सर्वात सुरुवातीला तर आपण जर काम करतोय तर असा काही आपला ब्रश असतो. इथे मी एक न्यू लेअर बनवतो, हा असा काही पेंट होतो. आता याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज असतात की मी जेव्हा इथे पेंट करतोय तर हा असा पेंट झाला. याच्यामध्ये राईट क्लिक करेल मी, तर याचा साईज आहे. साईज काय करेल, नॅचरली याचा साईज छोटा मोठा करेल. ठीक आहे. याने काय होतं की ब्रशची टीप ही छोटी मोठी होत आहे. ठीक आहे. मग आता ब्रश आपला थोडा ब्लरी येत आहे, आपल्याला पाहिजे की एकदम शार्प ब्रश पाहिजे. तर राईट क्लिक करून हार्डनेस याचा 100% करा, तर हे एकदम आपला हार्ड ब्रश येतो. साईजला इथे आता मी कमी करून घेतो. ठीक आहे. आता सिम्पल, याला मी कंट्रोल ए करून डिलीट करतो, म्हणजे ब्लँक होऊन जाणार हे. कंट्रोल डी ने डिसिलेक्ट. ठीक आहे. तो आता सिम्पल की मी जर इथे साईज ठेवला याला 50 वगैरे. ठीक आहे. तर मी इथून इथपर्यंत एक स्ट्रेट लाईन घेतली. स्ट्रेट लाईन घ्यासाठी शॉर्टकट आहे शिफ्ट आणि आपला लेफ्ट क्लिक. ठीक आहे. सो हा पार्ट आला. आता यामध्ये कधी पण जर तुम्ही, लाईनची डेफिनेशन काय होती आपल्या स्कूलमध्ये, लाईन जे शिकलो आपण, ठीक आहे, 1 पॉईंट टू अनदर पॉईंट, आणि त्याच्यामध्ये खूप सारे पॉईंट जर तुम्ही दिले तर खूप पॉईंट जवळ 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 जर दिले आपण तर लाईन बनतोय. ठीक आहे. याला जर आपल्याला फोटोशॉपमध्ये ब्रेकडाऊन करायचं असलं तर फोटोशॉपमध्ये ब्रशच्या प्रॉपर्टीज येतात. सध्या मी सांगतो पुढल्या प्रॉपर्टी, आधी एकदा शॉर्टकटनी दाखवतो की ब्रश प्रॉपर्टीज मध्ये एक स्पेसिंग नावाचा ऑप्शन राहतो. ते जर मी कमी करेल तर इथून ते इथे मी पुन्हा हे बनवलं, सेम आहे हे. पण इथे काय झालं की आपल्या प्रत्येक डॉट 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 पॉईंट मधला स्पेसिंग वाढून गेला. स्पेसिंग वाढल्यामुळे काय झालं की ते आता तुम्हाला एक म्हणजे कम्प्लीट लाईन दिसण्याच्या ऐवजी ते डॉट डॉट दिसत आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट झाली. हे आपण कमी जास्त करू शकतो. बाय डिफॉल्ट राईट क्लिकने नाही होणार. राईट क्लिकने तुम्हाला साईज येईल, हार्डनेस येईल, ब्रशचं जे डायमीटर आहे ती येईल, म्हणजे सर्क्युलर पाहिजे, चपटा पाहिजे ब्रश, ते बघू आपण. आणि मग येतं याच्यामध्ये काही याच्यात ब्रशचे टाईप. ठीक आहे. आता मी जे पॅनल ओपन केलं होतं ते असतं ब्रश प्रॉपर्टीज. ते इथे ऑप्शन बार मध्ये तुम्हाला इथे ब्रश सेटिंग पॅनल मधून येतं. आणि याच्यामध्ये जी मी प्रॉपर्टी वापरली ती होती स्पेसिंग. स्पेसिंग एकदम मी म्हणजे 0 किंवा 1% ठेवेल. तर इथे बघा आता हा एकदम स्मूथ लाईन येत आहे, दिसतं. तेच लागेल, आपण पहिल्यांदा जी घेतली होती ही थोडीशी उथळ पुथळ होती. ठीक आहे. म्हणजे स्पेसिंग थोडं होतं त्याच्यामध्ये. आता काहीच नाहीये. याच्या व्यतिरिक्त आता जर समजा मी
यामध्ये राईट क्लिक करतो आणि याची रेडियस कमी करतो आणि अँगलला चेंज करतो. हा काय झाला? टीप चेंज झाली. आपण जे कॅलिग्राफी फॉन्ट वगैरे जे असतात आपले ते आपण यांनी बनवू शकतो. ठीक आहे. हे टीपला फक्त तुम्हाला स्क्वीज करायचं राहते. आलं लक्षात? ते बेसिक सेटिंग झाले साईज, हार्डनेस, राऊंडनेस आणि अँगल. कुठल्या अँगलला? एक सेकंड. सर्कलला तुम्ही कोणत्याही अँगलने रोटेट करा, तो तर काय सर्कलच राहणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट झाली. आणि ब्रश टिप्स मग तुम्ही इथे वेगवेगळ्या टाईपचे सॉफ्ट, राऊंड, हार्ड हे वेगवेगळ्या याच्यानुसार ड्राय ब्रशेस आहे. ड्राय ब्रशेसनी आपण काय करू शकतो, त्याच्या टाईपचे काही पॅचवर्क वगैरे घेऊ शकतो. ठीक आहे. आणि याच्या सोबतच सोबत ब्रशच्या याच्यासोबत आपण एक टॉपिक म्हणजे कव्हर करू शकतो. जो कव्हर असतो आपला एक फोटो मॅन्युप्युलेशनचा इफेक्ट, त्याला म्हणतात डिस्पर्जन इफेक्ट. ठीक आहे. अशा टाईपचं आपल्याला काही ओपन इमेज इन न्यू टॅब, इन न्यू टॅब आलं. हे अशा टाईपचं काही आपल्याला फोटो मॅन्युप्युलेशन म्हणतो आपण याला, हे बनवता येतं. यात तुम्हाला फक्त लेअर मास्किंग माहित पाहिजे आणि ब्रशेस माहित पाहिजे. आता ब्रशेसचं कसं काही स्पेशालिटी आहे की तुम्ही ब्रशेस इथे जे दिले ते तर वापरू शकता, प्लस तुम्ही स्वतःहून कस्टम ब्रश पण बनवू शकता. ठीक आहे. कस्टम ब्रश जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी याला ब्रशमध्येच येतो, एक आपला नॉर्मल हार्ड ब्रश घेतो. इथे जे टीप आहे यांनी काय होतं, ब्रशचं जे हे साईज आहे हे छोटं मोठं होतं. ठीक आहे. इथे कॅटेगरी आहे, कॅटेगरीतून तुम्ही मिनिमाइज, मॅक्झिमाइज जे पाहिजे ते करू शकता. F5 दाबलं तर या ब्रशेसच्या फ्लोला हे 100%. F5 दाबलं त्याच्या ह्या ज्या ऍडव्हान्स प्रॉपर्टीज आहे ते पॅनल उघडतं. हे F5 दाबा किंवा इथे जाऊन तुम्ही पॅनल मधून ऑन करा, दॅट इज युअर चॉईस. पुन्हा इथे जाऊन पण तुम्ही ते सुरू करू शकता. जसं सांगितलं की फोटोशॉप मध्ये प्रत्येक गोष्ट करायच्या 3 पद्धतीचं आहेच आहे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन बार मध्ये आपल्याला इथे पुन्हा तेच प्रॉपर्टी मिळून जातात, साईज, हार्डनेस वगैरे. इथे ब्रश सेटिंग मिळतात. मोड म्हणजे ब्रशचा ब्लेंडिंग मोड कोणता पाहिजे तो. ओपॅसिटी काय करेल, त्याची ट्रान्सपरन्सी कंट्रोल करेल. आणि फ्लो बेसिकली त्याची म्हणजे ओपॅसिटीतली थिकनेस पण आहे, तो जो आहे तो फ्लो हे करेल. ठीक आहे. आता टिप काय दिले, सेट फ्लो रेट फॉर क्लिक्स, तर क्लिकनुसार. आता प्रत्येक याच्या पुढे काहीतरी सर्क्युलर शेप दिसतंय, इथे तुम्हाला हे दिसतंय, हे राहतं पेन टॅबलेटसाठी. ठीक आहे. तर पेन टॅबलेट वाले मी पुढे डिजिटल पेंटिंगच्या याच्यात सांगतो सेशन्स मध्ये. आधी आपण ते आता डिस्पर्जनचं पाहू. स्मूथिंग आणि अँगल जो आहे हा आपल्या ब्रश टिपला आपल्याला वेगवेगळे शेप्स देण्यासाठी कामी येतो. जिथे जिथे तुम्हाला हा सर्कल आणि याच्यामध्ये हे पेन्सिल दिसत आहे ना, ते पेन प्रेशर सेटिंग आहे, ती पेन टॅबलेट सोबत काम करते. ठीक आहे. आता काय आहे, समजा आपल्याला काही कस्टम ब्रश बनवायचा आहे. जसं मी त्या दिवशी एकदा तुम्ही क्रिएटिव्ह बनवलं त्यात पक्ष्याचं म्हटलं तुम्हाला की पक्षी ऍड करायचा, तर मी काय करतो, पेन टूल घेतो, याला पाथ देतो. ठीक आहे. असं काही मी पाथ बनवलं. याला राईट क्लिक करून स्ट्रोक पाथ देतो मी आणि याला देतो ब्रश. थिकनेस खूप जास्त आली. ठीक आहे. तर मी ब्रशला घेतो किंवा एक काम करू शकतो आपण की मी याला पेन टूलनेच बनवून घेतो पूर्ण. असं काही बनवलं आपण. ठीक आहे. आणि याला या पॉइंटला घेतो आणि ड्रॅग असं काही बनवून घेतलं. ठीक आहे. खूप काही असं परफेक्ट बर्ड सारखं बनवायला जात नाही. त्यानंतर याला करायचं मेक सिलेक्शन. मेक सिलेक्शन केलं, यामध्ये न्यू लेअर घेतली आपण. उलट सिलेक्शन झालं हे. त्याला काय करू, कंट्रोल शिफ्ट आय, म्हणजे काय होईल, इन्व्हर्ट सिलेक्शन होईल. आलं हे. यालाच काय करतो, मी मूव्ह टूलनी कॉपी करतो, कंट्रोल टी करतो, थोडंसं छोटं करतो, ओपॅसिटी याची कमी करतो, याच एक कॉपी बनवतो,
अजून छोटं करतो, ओपॅसिटी अजून कमी करतो. आलं हे? क्लिअर आहे एवढं? आता याला काय करू आपण, हे एक, दोन आणि तीन, कंट्रोल दाबून मी कंट्रोल शिफ्ट दाबून यांना मल्टिपल सिलेक्ट केलं. आता याचा आपल्याला जर काही कस्टम ब्रश बनवायचा आहे, तर याला मी एडिट मध्ये जायचं आणि डिफाईन ब्रश प्रिसेट करायचं. डिफाईन ब्रश प्रिसेट केलं की इथे ते ऑटोमॅटिक जेवढं आपलं सिलेक्शन होतं तेवढं ते ब्रश मध्ये चाललं जातं. याला देतो मी बर्ड कस्टम ब्रश. ठीक आहे, ओके केलं, आला शेप तो. आता आपण काय करू शकतो, असेच पक्षी अजून बनवू शकतो. आता हे थोडे फेडेड येत आहे, कारण की आपली लेअरची जी ओपॅसिटी आहे ती आपण केली 20%. याला जर मी 100% करील आणि इथे एक नवीन लेअर बनवतो, येत आहे. हे आपण बर्ड सारखे पण वापरू शकतो, ग्रास सारखं पण वापरू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मग अजून काही ऍडव्हान्स प्रॉपर्टीज येतात, की जसं आता तुम्ही कस्टम ब्रश बघत आहे ना, तर याच्यातलं स्पेसिंग आहे. मग स्पेसिंग तर सांगितलं मी तुम्हाला, की स्पेसिंग वाढवा तर तुम्हाला हे असे वेगवेगळे ब्रश आहेत. ह्याच्यामध्ये आता आपण कलर आतापर्यंत नाही टाकला, कलर जर टाकू आपण, आलाय. सिंपल सिंपल आपल्याला याला ग्रास सारखं द्यायचं आहे, तर आपण घेऊ ग्रीन कलर. आलं हे ग्रासचं टेक्स्चर. ठीक आहे, सो हे पार्ट आला. त्यानंतर यामध्ये अजून मग शेप डायनामिक्स वगैरे खूप साऱ्या प्रॉपर्टीज असतात. समजा एका ब्रश सोबत आपण दुसरा ब्रश पण ब्लेंड करू शकतो, ते आपण गरजेनुसार पाहू. एकचदा पूर्ण बघून घेतले तर मग ते कन्फ्युज होईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये फ्लिप एक्सिस वगैरे असतं, की या ब्रशेसला फ्लिप करेल तो. मी जर फ्लिप एक्सिस करील तर हा त्याला हॉरिझॉन्टल फ्लिप करेल. वाय एक्सिस कराल तर काय होईल, व्हर्टिकल फ्लिप करेल. आलं. अशा प्रकारे आपण कस्टम ब्रश बनवून पण वेगवेगळे पॅटर्न घेऊ शकतो. आता जसं आपण कस्टम ब्रश बनवला, तसंच तुम्ही रेडीमेड ब्रशेस पण आणू शकता. जसं हे मी तुम्हाला डिस्ट्रक्शन वाला दाखवलं, तर हे डिस्ट्रक्शन काय आहे, की कस्टम ब्रश आहे हा, पण हा ऑलरेडी आपण डाउनलोडेड वापरलेला आहे. ठीक आहे, तर समजा यासाठी आपण काय करू, की लेअर मास्किंग माहिती आहे तुम्हाला. बेसिकली काय होतं, की कुठली पण इमेज आहे तुमच्याकडे. ठीक आहे, सो समजा मी लेअर मास्किंग साठी इमेज एखादी आपण घेऊ, लेअर मास्किंग एक्झाम्पल. ठीक आहे, सो कोणती पण इमेज घ्या, की कॅट घेतो समजा मी. ठीक आहे, सो याला मी करतो कॉपी इमेज, फोटोशॉप मध्ये येतो, पेस्ट करतो. या इमेजला घेतलं, F5 प्रेस करून ब्रश पॅनलला बंद करतो. आता या इमेजचं कन्सिडर करा, मला बॅकग्राऊंड हाईड करायचं किंवा गायब करायचं, पीएनजी इमेज बनवायची हिला. बाप, अरे सर की रफ्तार में संदेह नहीं करते.